रिक्षा टॅक्सी चालकांवर मराठी सक्ती लागू केल्यानंतर कालपासून कारवाईला सुरुवात झाली आहे। आरटीओ कडून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान आहे की नाही याची तपासणी केली जाते। मराठी येत असेल तर रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई केली जाते। राज्यभरात 1268 चालकांना नोटीस बजावलेली आहे। मुंबईमध्ये काल 3995 चालकांची तपासणी झाली। त्यातील 604 चालकांना नोटीस दिलेली आहे। 30 सप्टेंबरपर्यंत राज्यभर तपासणी मोहीम सुरू असणार आहे। नोटीस बजावलेल्या चालकांना मराठी शिकण्याची मुदत दिलेली आहे। नोटीस देऊन सुद्धा मराठी जर नाही शिकले तर मात्र बॅग जप्तीची कारवाई केली जाणार आहे अशी माहिती मिळते। आम्ही ज्यांना मराठी येत नाही आहे आम्ही त्यांना नोटीस इश्यू करतो। याने एक महिन्यामध्ये मराठी प्रशिक्षण घ्यावं आणि प्लस जर त्यांनी मराठी प्रशिक्षण 1 महिन्यामध्ये नाही घेतलं तर त्यांचं बॅच जे आहे किंवा प्रतिज्ञापत्र म्हणतो तर ते 3 महिन्यापर्यंत आम्ही ते सस्पेंड करणार। बरोबर आहे, परफेक्ट आहे। मराठी थोडं आलंच पाहिजे, समजायला समजलं पाहिजे कोण काय बोलते ते, त्याच्यासाठी मराठी कंपल्सरी पाहिजे। क्लास केले मध्ये आरटीओ ऑफिस गेली आपला नेरूरमध्ये 4 दिवस गेले, आपला क्लास केले, एक्झाम बी केलं मला। आता मराठी येतं? हां, आता मराठी बरोबर सांगतो तुला। मी आरटीओला जाऊन सगळे करून आला जे कोर्स करत होते। आता मी राहायला तुर्भे गावात राहतो। आता तुम्हाला मराठी येतं, तुम्ही ग्राहकांशी मराठीत बोलताय? हो, जेवढं येतात मी तेवढं तुम्हाला बोलणार।